जेट प्रवाह काय असतात? जेट प्रवाह तर दुसऱ्या महायुद्धादरम्यान ची लढाऊ विमानं जपानवर हवाई हल्ला करण्यासाठी पॅसिफिक महासागरावरून प्रवास करत होते. त्यांच्या प्रवासाची दिशा होती पूर्वेकडून पश्चिमेकडे. त्यावेळेस त्या विमानांना तपांबरामध्ये विशिष्ट उंचीवर असं जाणवलं की पुढे जायला अडथळा निर्माण होत आहे. परंतु जर ते त्या उंचीवरून खाली आले किंवा वर गेले तर तो अडथळा गायब होत होता. आता हल्ला करून विमानं माघारी फिरली. आता विमानांच्या प्रवासाची दिशा होती पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यावेळेस त्याच उंचीवर त्यांना असं जाणवलं की कोणीतरी विमानाला पाठवून काय करतंय? ढकलतंय. त्या उंचीवरून वर किंवा खाली गेलं की तो परिणाम नाहीसा होत होता. सो हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याबाबत नंतर संशोधन झालं. त्यावेळेस शास्त्रज्ञांना वातावरणामध्ये तपांबराच्या उंच थरामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या अति वेगवान हवेच्या प्रवाहांचं अस्तित्व जाणवलं. तपांबरामधील उंचावरील वेगात वाहणारे हवेचे प्रवाह जेट प्रवाह म्हणून ओळखले जाऊ लागले. हे जे जेट प्रवाह आहेत या जेट प्रवाहांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. हे जे जेट प्रवाह आहेत हे जेट प्रवाह आपल्याला तपांबराच्या अतिउंच भागामध्ये आढळतात. साधारणतः भूपृष्ठापासून 6 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचीच्या टप्प्यात आपल्याला यांचं अस्तित्व आढळतं. यांची लांबी जी आहे ती हजारो किलोमीटर आहे. कारण हे काय करतायत? हे संपूर्ण पृथ्वीलाच काय करणार आहेत? वेढा घालणार आहेत. म्हणजे समजा जर ही आपली पृथ्वी आहे तर या पृथ्वीलाच ते काय करतायत? पूर्ण अशा प्रकारे वेढा घालतात. त्यामुळे त्यांची लांबी जर आपण म्हणालो तर ती लांबी हजारो किलोमीटर होते. त्यांची रुंदी जी आहे ती रुंदी 150 ते 500 किलोमीटर आहे. आणि हे नागमोडी पद्धतीने वाहतात. ओके. प्लस यांची दिशा जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. यांची निर्मिती कशामुळे होते? तर हे जेट प्रवाह निर्माण व्हायला तापमानातील भिन्नता आणि उच्च वातावरणातील दाबातील फरक कारणीभूत आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. कारण जेट प्रवाहाच्या निर्मितीचं एक्झॅक्ट कारण अजूनपर्यंत आपल्याला सापडलेलं नाहीये. या जेट प्रवाहांचे काही प्रकार आहेत ते लक्षात घ्या. सर्वात प्रमुख 2 जेट प्रवाह आपल्याला दिसून येतात ते म्हणजे हे कर्क आणि मकर वृत्तीय जेट प्रवाह आणि ध्रुवीय सीमा जेट प्रवाह. हे दोन्ही जेट प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि हे आपल्याला कायम दिसून येत आहे. त्या व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी काही ठिकाणी स्थानिक जेट प्रवाह निर्माण होतात. तसंच जून महिन्यामध्ये आपल्याला उष्णकटिबंधामध्ये उलट दिशेने वाहणारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारा जेट प्रवाह दिसतो. साधारणतः जून महिन्याच्या सुमारास आपल्या भारताच्या द्वीपकल्पीय पठारावरून आफ्रिकेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारा हा जेट प्रवाह दिसून येतो. हा हंगामी आहे. हे मात्र आपल्याला वर्षभर दिसून येणार आहे. आता जर हे 2 जेट प्रवाह आपण पृथ्वीवर दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते कसे दिसत आहेत लक्षात घ्या. हे बघा, हे 2 उत्तर गोलार्धातले तसेच हे 2 दक्षिण गोलार्धातले. हा जो दिसतोय याला आपण काय संबोधणार? कर्क वृत्तीय. नीट लक्षात घ्या. हा आणि हा झाला पिवळ्या रंगात दाखवलेला कर्क वृत्तीय जेट प्रवाह. हा झाला मकर वृत्तीय जेट प्रवाह. आता इथे तुम्हाला अंदाज येईल की ते नागमोडी पद्धतीने कशा प्रकारे पृथ्वीला काय करतायत? वळसा घालतायत. हा जो आहे याला आपण म्हणणार ध्रुवीय सीमा जेट प्रवाह. सो हे 2 प्रमुख जेट प्रवाह आपल्याला उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात दिसतात. कोणते? हे आणि हे. तेच जेट प्रवाह आपण थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवले इथे बघा. तर त्यांचं अस्तित्व हे आपल्याला अशा प्रकारे दिसतंय. या आकृतीत ते चांगल्या प्रकारे समजेल. ही आहे आपली पृथ्वी. या पृथ्वीवर आपण पाहिलेले हे 3 वायू कोश. उत्तर गोलार्धातलं हेडली कोश, फेरल कोश आणि ध्रुवीय कोश. त्यांच्यामधले हे व्यापारी वारे, ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह, प्रतिव्यापारी, ऊर्ध्वगामी, आडवा, अधोगामी प्रवाह, ध्रुवीय वारा, ऊर्ध्वगामी, आडवा, अधोगामी प्रवाह. आता या 2 कोशांच्या दरम्यान आपल्याला बघा या पृथ्वीवर हा असा आला. तो जेट प्रवाह इकडून परत पृथ्वीच्या पाठीमागे गेला. तो कोणता झाला? कर्कवृत्तीय जेट प्रवाह. तसंच हा इकडून अशा पद्धतीने आला आणि इकडून मागे गेला. तो कोणता झाला?
ध्रुवीय सीमा जेट प्रवाह, त्या जेट प्रवाहाचा क्रॉस सेक्शन आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हे दोन प्रमुख जेट प्रवाह आहेत की ज्यांचं अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवतं. त्यानंतर या जेट प्रवाहांचा जर आपण विचार केला तर हे जेट प्रवाह आपल्याला वातावरणात एवढ्या उंचावर वाहत असताना सुद्धा ते त्या खालील प्रदेशाच्या हवामानावर निश्चितपणे परिणाम करताना दिसून येतात. जसं की हा जो कर्कवृत्तीय जेट प्रवाह आहे आणि उष्णकटिबंधीय पूर्वीय जेट प्रवाह, या दोन्हींची मान्सूनच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका आहे. सो जेट प्रवाहांबद्दल ही जी माहिती आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर अजूनपर्यंत फार काही प्रश्न आलेले नाहीत आणि त्यामुळेच आपण त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण आता त्यावर प्रश्न येऊ शकतात.